फॅब्रिक दिलेला आहे किंवा ऑफिस गोईंग आहात साडीमध्ये ड्रेस तोय ही नॉन जगल फॅब्रिक ज्याला आपण बरोबर ही झिरो इलास्टिक आहे. ऑलरेडी पॅसेज आपण कव्हर अप केलेलं आहे तर हा इथून नाहीये आणि इथून बस साईज एनहान्स करणार म्हणतो स्ट्रॅपलेस. आता स्ट्रॅपलेस लिहिलेला आहे सिलिकॉन टेकून राहतो. वायर्ड आहे वायर्ड नाही पण आणि हाही तुमचा ट्रान्सपरंट राहणार आहे. सो होऊ शकता मॅम की एक ट्रान्सपरंट बेल्ट आपण वेगळा दिलेला आहे. कम्फर्टेबल ब्रा. द थर्ड ऑप्शन इज अ स्लीपिंग ब्रा पाहिजे. लेसी ब्रा त्याच्यामध्ये पण आपण तुम्हाला स्ट्रेच बघू शकता सीमलेस राहणार. फीडिंग ब्रा कधी कधी होतं मॅम की पॉइंट आउट. व्हॅलेंटाईनचं लोकेशन बघून घेऊया. आपण आहोत पुण्यामध्ये आणि यांचं लोकेशन आहे लोखंडे तालीम चौक. लोखंडे तालीम चौकापासून नीलम स्टील आहे तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आणि दुसरा रस्ता आहे जो समोर मी दाखवते तो आहे बघा आप्पाबळवंत चौक आणि लक्ष्मी रोडला जोडणारा रस्ता. शालघर पासून आतमध्ये हुजूरबागा शाळेच्या मागच्या बाजूला. नमस्कार, आपण आलेलो आहोत व्हॅलेंटाईन या शॉप मध्ये. व्हॅलेंटाईन हे शॉप आहे पुण्यामध्ये आणि अगदीच लोखंडे तालीम चौक हे लोकेशन मी देणार आहे. नीलम स्टील पासून वॉकिंग डिस्टन्सवर हे शॉप आहे. आता तुम्हाला इथे यायचं झालं तर तुम्हाला लक्ष्मी रोड आणि आप्पाबळवंत चौक याला जो जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर शालघर हे साड्यांचं सगळ्यात जुनं शॉप आहे. या शॉपच्या बाजूनी जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्हाला आत यायचंय. थोडंसं पुढे आल्यावर उजव्या हाताला बरोबर हुजूरबागा शाळेच्या मागच्या बाजूला आपलं हे शॉप आहे. खूप सुंदर शॉप आहे. इथे आज आपण असा विषय घेऊन आलोय की ब्रा सगळ्याच वापरतात परंतु कोणती ब्रा कोणत्या ड्रेसवर जाते किंवा कोणती ब्रा कुठं वापरायची हे खूप जणांना प्रश्न असतो. अशा मी 7 ते 8 ब्रा तुम्हाला दाखवणार आहेत ज्या लेडीजला त्यांच्या वॉर्डरोब मध्ये असणं गरजेचं आहे. चला तर मग तुमच्याकडे कोणती ब्रा नसेल त्याचा तुम्ही इथं अभ्यास करा किंवा तुमच्या मुलीला कोणती ब्रा लागणार आहे यासाठी तुम्हाला यायचंय व्हॅलेंटाईन या शॉप मध्ये. मॅम आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला या ब्राची ते माहिती देणार आहेत. व्हॅलेंटाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. एक बेसिक ब्रा ज्याला आम्ही होजरी फॅब्रिक दिलेला आहे. ऑल डे कम्फर्ट एव्हरी डे कम्फर्ट. इथे बघू शकता मॅम इलास्टिक हा प्रकार नाहीये सो हा खाली रुतणार नाही. तर ऑल डे कम्फर्ट एव्हरी डे ब्रा म्हणतो आपण. तर ही ब्रा तर आपल्याला नक्कीच हवी आपल्या वॉर्डरोब मध्ये. ही पॉइंटलेस पण राहणार आहे. ऑल डे कम्फर्ट साठी आपण का म्हणतोय कारण होजरी कापड आणि साईड बल्जेस कव्हर करणार आहे. तर बेसिक मध्ये पण आपण इथे बेल्ट ब्रॉड दिलेला आहे तो इथे शोल्डरला रुतणार नाही कारण कधी कधी मॅम इलास्टिकचा इचिंग होतो म्हणून लोकांना हा प्रॉब्लेम होतो. या फिमेल्सला प्रॉब्लेम आहे की मला इलास्टिकचा त्रास होतो. इथे हा तुम्ही बघू शकता थोडासा सॉफ्ट ब्रॉड बेल्ट दिलेला आहे. इचिंगचा त्रास नाही होणार. तर दिस विल बी अ फर्स्ट ब्रा ऍज अ कम्फर्टेबल ब्रा म्हणून तुम्ही एव्हरीडे वेअर करू शकता किंवा ऑफिस गोईंग आहात साडीमध्ये ड्रेसमध्ये हे तुम्ही ब्रा वेअर करू शकता. पुढे आपण जर मी प्लॅन केलं तर एक ब्रा अशी येते की त्याला आम्ही मिनिमायझर म्हणतो. ओके मिनिमायझर मॅम हा असा प्रश्न आहे की मिनिमायझर म्हणजे काय. मिनिमायझर म्हणजे मॅम 1 कप साईज शॉर्ट करतो ज्याला आपण म्हणतो ज्यांचे बस साईज स्प्रेड आहेत त्याला क्लिव्हेज क्लोजर करून छोटे साईज आणि मोठे साईज. कारण मॅम आजकाल खूप असं झालंय की छोट्या मुलींना पण बस साईजचा प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही 32 मध्ये पण फुल कव्हरेज ब्रा आणि मोठ्याच्या मोठ्या 46 साईज 48 साईज 50 साईज पर्यंत आपल्याकडे अशी मिनिमायझर ब्रा अवेलेबल राहणार आहे. ही होजेरी नाहीये मॅम. ही आपण जी देतोय ही नॉन जगल फॅब्रिक ज्याला आपण म्हणतो की नॉन स्ट्रेचेबल फॅब्रिक. सो फुल कव्हरेज मध्ये हा तुम्हाला एवढं मोठं पॅपलम आणि हाय कव्हरेज देणार आहे. त्याच्यामुळे काय होणार मॅम इथेपर्यंत फुल कव्हरेज राहणार आहे. सो दॅट इथून तुमचा जो बस साईज आहे तो पीप आउट होणार नाही. प्लस ब्रॉड बेल्टमुळे ह्याची लिफ्टिंग खूप ब्रॉड राहणार आहे. साईड विंग्स जे आर्मपीट इथून जे एक्स्ट्रा आर्मपीट आपला तयार होतो आर्मच्या बाजूने निघतो तो बाहेर नाही येणार म्हणून हा फुल कम्फर्टेबल. आणि प्लस तुमचे जे शोल्डर बेंड होतात हा वजनेमुळे होता. तो वजनेमुळे तुमचा शोल्डरचा जो प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह होईल कारण थोडीशी हा लिफ्टिंग केल्यामुळे तुमच्या शोल्डरची लिफ्टिंग होणार आहे. सो दॅट विल बी अ गुड मिनिमायझर. ज्यांना बस साईज खूप हेवी आहे जरी ती बारीक असो किंवा जाड असो की ज्यांना ते बस साईज हवी त्यांच्यासाठी मिनिमायझर आपल्याकडे मिळणार आहे. थर्ड ब्रा आपण जी म्हणतो की ज्यांना आपण आहे प्रॉब्लेम की मला इलास्टिकच नकोय. बरोबर ही झिरो इलास्टिक आहे. ऑल डे कम्फर्ट आहे. तुम्ही हे रात्री पण वेअर करून झोपू शकता. ह्याच्यामध्ये पण मॅम थिन पॅडेड की जे पॉइंट दिसणार नाही. इथे तुम्ही बघू शकता मी स्ट्रेच करून दाखवते मध्ये तुम्हाला इथे स्ट्रेच लाईन्स दिसत आहेत. ओके हो हा ब्रिदेबल फॅब्रिक की स्वेट वगैरे प्रॉब्लेम झाला तर ह्याच्यामधून स्वेट तुमचा ऍब्झॉर्ब नाही तो बाहेर इंटॅक्ट करणार ज्याला आपण म्हणतो एअरवेअर कम्प्लिटली एअरवेअर ब्रा. त्याच्यामध्ये पॉइंट आउटचा त्रास नाही. याच्यामध्ये सीम दिसणार नाही. कधी कधी काय होतं मॅम आपण एक ड्रेस घातला तर आपली सीम लाईन दिसते ही सीम लाईन दिसणार नाही. सो दिस कॅन बी अ सीमलेस ब्रा ऑल डे कम्फर्ट. नेक्स्ट आपण पुढे जाऊ मॅम. तर हे बेसिक झाले. बेसिकच्या हिशोबाने कोणाला बस साईज कमी आहे ओके तर मला त्याला एनहान्स करायचंय तर ही आपली मॅजिक वायर्ड ब्रा आहे. ती टोचणारी नाही. आतलं पोर्शन आपण बघू की इथे त्यांनी ऑलरेडी पॅसेज आपण कव्हर अप केलेलं आहे. तर हा इथून तुमची बस साईज स्टार्ट करणार आहे. बेल्ट मध्ये इलास्टिक हा प्रकार नाहीये. हा इनबिल्ट फॅब्रिक केलेला आहे. सो हा टोचणार नाही. ओके तर हाही सीमलेस राहणार आहे. ह्याचे लाईन्स दिसणार नाहीये आणि इथून बस साईज एनहान्स करणार तर ही आपली छानपैकी पुशअप होणार आहे की ज्यांना बस साईज कमी आणि छोटासा एनहान्स करायचंय किंवा
खूप सॅगी झालेले आहेत तर मला आता लिफ्टिंग कशी करायची तर ही लिफ्टर ब्रा पण आपल्याला राहणार आहे. ओके. तर फॅशन मध्येच आपण जर पुढे जातो तर आपल्याला एक ब्रा येते मॅम की ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅपलेस. आता स्ट्रॅपलेस का पाहिजे आपल्याला? कधी कधी आपल्याकडे ब्लाऊज वेस्टर्न आहे किंवा नेटचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला फॅशनही करायचंय. त्या फॅशन मध्ये आपल्याला हे कव्हरेज पण पूर्ण हवंय, हाही कव्हरेज पूर्ण मोठं पाहिजे, पण आपल्याला बेल्ट हा प्रकार दिसायला नकोय. तर आपण हे याला बेल्ट काढून फुल कव्हरेज मधला स्ट्रॅपलेस ब्रा आपण हे वेअर करू शकतो. मागे तुम्ही बघू शकता की बेल्ट असा ब्रॉड दिल्यामुळे काय होणार आहे मॅम, खाली तो पडणार नाही. न पडण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे सिलिकॉन. ओके. हा बॉडीला स्टेक होऊन राहतो. अच्छा. सो हा खाली घसरत नाही. प्लस साईड विंग्सला इथं मेश दिलेला आहे की तो स्वेट फ्री राहणार आहे, म्हणजे कधी घामाचा त्रास होणार नाही तुम्हाला. आतला एक स्ट्रक्चर बघून घ्या मॅम, हा नॉन वायर्ड आहे, वायर्ड नाही, पण इथून तो एनहान्स करणार आहे. सो दॅट लिफ्टर ब्रा, स्ट्रॅपलेस ब्रा हे सगळे फीचर्स तुम्हाला या ब्रामध्ये मिळणार आहे. ओके. सो ही तुम्हाला मल्टीपर्पज राहणार आहे. ह्याला तुम्ही क्रिस क्रॉस करू शकता, ट्रान्सपरंट बेल्ट लावू शकता किंवा ऑल्टर ब्रा पण बनवू शकता. तो 3-in-1 ब्रा ती राहणार आहे. तसंच तुमचा एक क्वेश्चन येतो की अरे माझी साडी डीप आहे किंवा माझा ब्लाऊज बॅकलेस आहे, त्या बॅकलेस ब्लाऊज साठी हा पण आम्ही क्रश फ्री पॅड इथे बघू शकता मॅम की खूप बाल्कनेट आपण साईडला आपण इथे ट्रॅप दिलेली आहे स्ट्रॅप, आणि हाही तुमचा ट्रान्सपरंट राहणार आहे. सो डीप गळ्यासाठी तुम्ही मॅम अशी ब्रा युज करू शकता. इथे बघू शकता मॅम हा मागचा बेल्ट आहे आणि हा जो बेल्ट आहे तोही मॅम शोल्डरच्या खूप साईडनं जातो, म्हणजे ब्रॉड नेक जरी आपण बनवलाय चुकून एकदमच ब्रॉड झाला तरी आपण ही ब्रा ब्लाऊज साठी पण वापरू शकतो, किंवा वन पीस असा आहे की जो कम्प्लिटली बॅकलेस आहे त्याच्यासाठी पण युज करू शकतो. तर हे पॅड्स पण खूप सॉफ्ट आहे की हा मनात एक कल्पना असते की माझे बस साईज ऑलरेडी हेवी आहे तर मी हेवी ब्रा कशी घालणार किंवा पॅडमुळे माझे जास्त मोठे दिसणार, तसं काही नाही. हे क्रश फ्री आहे, खूप छोटे आणि स्क्वीज होऊन जाणार आहे. तर कोणाला हा थिन पॅडेड पाहिजे थिन पॅडेड युज करा, पण त्याच्यासोबत आपण देतोय ही पण. तर ही सेम नाहीये, ही स्ट्रॅपलेस आणि बॅकलेस. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मॅम की एक ट्रान्सपरंट बेल्ट आपण वेगळा दिलेला आहे. ओके. सो हाई बेल्ट तुमचा ट्रान्सपरंट राहणार आहे. तर कधी कधी असं असतं की मला कव्हरेज पण हाय पाहिजे, सॅगी पण नकोय, हाही ट्रान्सपरंट पाहिजे, तर हेही बेल्ट आपण सोबत दिलेलं आहे. इथे बघू शकता दोन्ही बेल्ट आपले ट्रान्सपरंट आपण देतोय. ओके. सो दॅट कॅन बी अ गुड वेस्टर्न वेअर. ह्यालाही सिलिकॉन बेस दिलेलं, ही खाली घसरणार नाही. सो आपल्याला वेस्टर्न ब्लाउजेस आणि वेस्टर्न ड्रेससाठी बॅकलेस आणि स्ट्रॅपलेस दोन्ही आपल्याकडे नक्कीच आपल्या वॉर्डरोब मध्ये पाहिजे, म्हणजे प्रत्येक ड्रेसला आपल्याला विचार करायची गरज नाही पडणार. शेवटची ब्रा जी मी तुम्हाला दाखवते त्याला आम्ही म्हणतो लॉन्ज ब्रा किंवा कम्फर्टेबल ब्रा. द थर्ड ऑप्शन इज अ स्लीपिंग ब्रा. रात्री 99% लेडीज म्हणतात की आम्ही रात्री ब्रा नाही घालत कारण कम्फर्टेबल नाही होत. हो नक्कीच, आपण दिवसभर हुकची ब्रा घालतो म्हणून रात्री आपल्याला असं होतं की आपल्याला ते हुक नको आहे कारण तो पेनफुल आहे. वर्किंग लेडीजला हा प्रॉब्लेम येतो. तर आपण जी बनवली ती सीमलेस ब्रा अगेन. तर सकाळी उठून आपल्याला किचन मध्ये काम करायला लागतं आणि आपण ब्रा नाही घातली तर तो विचित्र दिसतो. त्याच्यासाठी हे थिन पॅडेड, ह्याची पण सीम लाईन दिसत नाही, ही पण फुल सपोर्टच आहे कारण इथून ब्रॉड राहणार. तर ही कम्फर्टेबल लॉन्ज ब्रा राहणार आहे, स्वेट फ्री राहणार आहे, पाण्यात न काढली की वाढली आणि रोज रात्री आपण वेअर करून झोपू शकतो ह्याच्यामध्ये. हे तर आपले झाले मॅम 7 ब्रास जे रोज आपण वापरणार आहोत. ह्याच्यासोबत जे मी तुम्हाला एक स्पेशल 2 ब्रास दाखवणार आहेत ते ब्रा राहणार आहेत आपल्या ब्रायडलसाठी. लाईफ आपण 7 ब्रा मध्ये काढू शकतो, पण त्याच्यानंतर येतं मॅम लग्न सराई. लग्न सराईच्या हिशोबाने आपल्याला पाहिजे लेसी ब्रा, त्याच्यामध्ये पण आपण कम्फर्टेबल देणार आहे, पॅडेड आणि नॉन पॅडेड. तर ह्याची भरपूर व्हरायटी आपल्याकडे मिळणार आहे. नक्कीच 7 ब्रा तर आपण ठेवणारच, पण ह्याच्यासोबत जो ब्रायडल किंवा आपण फिरायला जाणार आहे किंवा हनीमून आहे त्याच्यासाठी स्पेशल एडिशन हे आपल्याला हवंच हवंय. एक जो पिरियड येतो लाईफ मध्ये मॅम त्याला आपण म्हणतो मॅटर्निटी ब्रा, बरोबर, ज्याला आपण फिडिंग ब्रा पण म्हणू शकतो. तोही आता मॅम नॉन पॅडेड आणि पॅडेड दोन्ही मध्ये आलेला आहे. ह्याचाही तुम्ही एक फीचर बघा, हा पण पॉइंटलेस राहणार आहे. कधी कधी मॅम 4th किंवा 5th मंथ मध्ये लॅक्टोजन स्टार्ट होतं, बरोबर, तर तो तुम्ही हाईड कुठं करणार आहे, तर हा पॅड मध्ये तो एब्झॉर्ब होऊन आणि हा पण तुम्हाला स्ट्रेच बघू शकता सीमलेस राहणार आहे. सो दिस कॅन बी अ गुड टी शर्ट ब्रा, फिडिंग ब्रा. कधी कधी होतं मॅम की पॉइंट आउट होतं म्हणून आपण विचार करतो की अरे काश फिडिंग ब्रा पण आपल्याला पॅडेड मिळाली असते. तर हो, आपल्याकडे फिडिंग मध्ये पण पॅडेड आहे आणि फुल कव्हरेज मध्ये पण नॉन पॅडेड फिडिंग ब्रा राहणार आहे. तर नक्कीच 7 ब्राच्या सोबत हे 2 असे ब्राज आहेत की हे पुढे ना मागे आपल्याला लागणारच आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या स्टोअरला व्हिजिट करा आणि व्हरायटीज ऑफ ब्रा मध्ये, हे तर 7 ब्रा आहे पण ह्या 7 ब्रा मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. तर प्रॉपर काउन्सिलिंगसाठी तुम्ही नक्कीच माझ्या स्टोअरला व्हिजिट द्या. काउन्सिलिंगच्या सोबत आपल्याकडे ट्रायल रूम आहे, ट्रायल रूम मध्ये आम्ही तुम्हाला गाईड करू आणि बेस्ट ब्रा तुम्ही आमच्याकडनं कलेक्ट करा. थँक्यू.